मला स्टेप पाहिजे. या दरम्यान चेंडूला अप्पर कट केला, चेंडू जातोय तो सरळ थर्ड स्लिपच्या माध्यमातून सीमेच्या नजदीक, जिथे 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या थांबते ती परिशील संघाची 7 या धाव फलकावरून थांबते. किसन आणि विराज खानावकर ही एक आक्रमक जोडी यावेळेस आपण पाहतात. परिश 11 संघाकडून डावाची सुरुवात करते. परिश 11 संघाचा विचार केला तर काही आठवड्यांपूर्वी अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा हा संघ होता. नक्कीच मनोबल त्यांचं आणि आत्मविश्वास चांगला वाढला असेल. यावेळेस त्याच आत्मविश्वासाने पूर्णपणे तयारी आपण पाहायला मिळते. या दरम्यान चेंडू काय हवेत वास्तव्य करतोय, चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. आणि या दरम्यान फलंदाज किसन मात्र बॅक टू द पवेलियन. नेट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज विकास पडळकर. एक विस्फोटक फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज विकास पडळकर आपण पाहतात. फलंदाज किसन मात्र बाद झालाय. एक मोठा धक्का म्हणावा लागेल परिशील संघाला किसनच्या माध्यमातून. तर चांगला मारा करतो गोलंदाज अंगद, ज्याने एक चौकार वगळता मात्र आता पण पुन्हा चांगलं कमबॅक केले, पुनरागमन केले गोलंदाज अंगद याने. अंगद विरुद्ध विकास पडळकर. तेव्हा चेंडू नक्कीच खेळपट्टीच्या अंतिम चरणावर टाकलेला चेंडू होता. चेंडू गेला तो मात्र निर्धाव सन्मान दिला गेला गोलंदाज अंगद याला. यावेळेस फलंदाज विकास करवी, कारण पाहिलं या चेंडूवरती प्रहार करणं तितकं सोपं नाही आणि म्हणून काय चेंडू मध्ये सन्मान दिला गेला. नक्कीच या दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस आडापडी चेंडू काय होत असं करतो. पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सफल ठरतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली गेली होती, परंतु अंतिम क्षणी चेंडू दान झाला तो मात्र जमलेला आणि 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या भारावर समीकरण मात्र 1 ने वाढते. पहिल्या षटकाचा म्हणजे 6 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि जवळपास 8 धावा जवळ यश आले ते परिश 11 संघाला. आघाडीचा फलंदाज किसन मात्र स्वस्तात बाद झाल्यानंतर आता मात्र पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपली आहे ते विराज खानावकर आणि विकास पडळकर या 2 मातब्बर फलंदाजांच्या खांद्यावरती. नक्कीच मी म्हणेल विराज खानावकरचा विचार केला तर डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज परिश 11 संघाचा एक पाठीचा कणा म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं असा फलंदाज विराज खानोकर यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. आता पण विचार केला तर जवळपास षटक क्रमांक 2 सुरू आहे, परंतु अद्याप देखील नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो विराज विजय खानावकर हा एक फलंदाज. गोलंदाज धावसंख्या होती 8. गोलंदाज पप्पू यावेळेस पाहायला मिळतो एलआयजी एंड कडून मारा करेल. चला पंच विनंती असेल की आपण जवळपास एक सामना आपण पाठीमागे आहोत, तर विनंती असेल कृपया आपण ताकीद द्यायची सूचना करायची की आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व सामने हे संपवायचे आहेत आणि सर्व सामने हे किमान 4 षटकांचे व्हावे ही अशी आयोजकांची विनंती. कारण आयोजकांनी जो गेले 1 महिना जो त्यांनी प्रयत्न केला त्या प्रयत्नाने यश यावं. या दरम्यानचा चेंडू हलक्यात स्टीअर केलं, चेंडूला येऊन देऊ गेलं आणि त्यानंतर मात्र ऑफ द बॅट पंचांचा इशारा येतोय. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस एक संयमी शांत सावध सुरुवात पाहायला मिळाली ती विकास पडळकरच्या माध्यमातून. आता मात्र आपण ज्याचा उल्लेख केला होता नक्कीच ज्याने लेदर क्रिकेटचं विश्व गाजवलं आणि आता मात्र विश्व गाजवायला तयार आहे तो टेनिस बॉल मधला फलंदाज विराज विजय खानावकर जो डावखोर फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे.
नक्कीच मोठी आशा अपेक्षा असेल संघ नायकाला की फलंदाज विराजने एक चांगली खेळी करावी, शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने खेळपट्टीवरती उभं राहावं. दरम्यान गोलंदाज पप्पू दोघा बघा विचार केला तर एक नवे फलंदाज विराज विरुद्ध एक नवोदित गोलंदाज पप्पू, एक चांगलं बॅटल, एक चांगलं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल ते यावेळेस या खेळपट्टीवरती निमित्त आहे. ते मात्र शिवशंभू चषक 2024 या दरम्यान झेल सुटतोय आणि नक्कीच मी म्हणेल की हवेत उडालेलं प्रत्येक झेल पूर्ण करणं हे कर्तव्य असतं, कामगिरी पार पाडावी लागते ती खेळाडूला. कारण नक्कीच मी म्हणेल की एक झेल आपल्या संपूर्ण संघाला पराभव छायेत ढकलू शकतो. परंतु बघा जरतर आणि जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नसतं. एक धाव आता मात्र मिळते. या एका धावसंख्येने आपल्या वैयक्तिक धावसंख्येचा श्रीगणेश केलाय. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. विनंती असेल दिनेश भोईर आपण चला विश्वास सर आपण जायचंय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली. बघा दबाव तंत्र आहे. ज्यावेळेस धावफलक हलता राहत नाही त्यावेळेस एक युक्ती असते ती गोलंदाजावरती दबाव टाकणे की आपण त्या शैलीवरती आक्षेप घ्यावा जेणेकरून तो एखादी चूक करावी आणि त्या चुकीमधून षटकार किंवा चौकार यावा अशी त्यामागची एक भावना असते. नक्कीच मी म्हणेल की क्रिकेट हे नुसतं चेंडूने बॅटने खेळत जात नाही तर आपण जर आपल्या बुद्धी चातुर्याने जरी क्रिकेट खेळला तरी मात्र आपण तो सामना हा जिंकू शकतो. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज विकास पडळकर मात्र बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलक पहिलं दशक यावेळेस धावफलकावरती लागतोय आणि दुसरा मोहरा बाद होतोय तो मात्र परेश इलेव्हन संघाचा. नक्की मी म्हणेल की जवळपास आज नितेश भोईरची कमतरता कुठेतरी जाणवते ते परेश इलेव्हन संघाला. परंतु काही हरकत नाहीये. फलंदाज विकास पडळकर, फलंदाज किसन बाद जरी झाला असला तरी देखील एक आशेचा नवा किरण मी म्हणेल किशोर उर्फ बुवा आता मात्र खेळपट्टीकडे पाचारण करत असताना तर या दरम्यान आपण पाहतात किशोर उर्फ बुवा यावेळेस स्ट्राईक एंडवरती. तर फलंदाज पप्पू नॉन स्ट्राईक माफ करा सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हातातोय. एक जो हलका धावफलक होता ना त्याला मात्र स्थिर केलंय, थांबवलंय कुठेतरी यावेळेस गोलंदाज पप्पू याने. पप्पूचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, 2 धावा खर्च केलेत आणि एक मोहरा विकास सारखा एक मोहरा मात्र त्यांनी तंबूच्या आश्रयाला पाठवला गेलेला आहे. या दरम्यान पुन्हा एकदा तयार. यावेळेस चेंडू चांगला स्टेअर केला, चेंडू चांगला ट्रॅव्हल करायला गेला. बघा किशोरचा विचार केला तर चेंडूला अंतिम क्षणापर्यंत पाहिलं, बघितलं, आपल्यापर्यंत येऊ देऊ गेलं आणि त्यानंतर आपल्या बॅटचा फेस ओपन केला. चेंडू गेला तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून एकदा चेंडू सीमेच्या नजदीक जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र एक धाव मात्र पूर्ण होते आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो सलामीला आला फलंदाज विराज विजय खानावकर. एक डावखुरा तसा एक विस्फोटक फलंदाज. आज मात्र खरंच गरज आहे ती संघाला. बघा परता डाव सावरण्याची यावेळेस संपूर्ण जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती असेल ना तर ते मात्र डावखुराचा फलंदाज विराज खानावकर याच्या खांद्यावरती असेल. या चेंडू नक्कीच मी म्हणेल की फाईन लेगचं टार्गेट करायचं होतं. टप्पा पडत चेंडू काही काळ बघितला तर कसा आत येतोय चेंडू आणि बॅटचा नुकसा संपर्क होत नाहीये. चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव आणि या निर्धाव चा विचार केला तर धावसंख्येचा धावफलक मात्र काही स्थिरावला गेलेला आहे. चांगलं जो निर्णय घेतला होता PDCC 11 संघाच्या संघटनेकडे की षटक क्रमांक 2 हाताने जबाबदारी पप्पूवर दिली आणि ती जबाबदारी मात्र पूर्णपणे लिलायापणे पार पाडली ती गोलंदाज पप्पू याने. या दरम्यान पुढचा चेंडू पंचांना पार कटायचं होतं. यावेळेस पुन्हा एकदा टार्गेट करायचं होतं, बँग ऑन टार्गेट करायचं होतं आपल्या ऑन साईडला, परंतु पंचांचा इथे इशारा येतो षटक समाप्तीचा आणि एका धावेच्या समीकरण मात्र 1ने वाढतोय. धाव थांबते
ती 2 गडी बाद 12च्या घरावर तिसरे पंच आमचे विश्वास बनवले पुन्हा एकदा पाचारण करतात व्यासपीठाकडे. कारण नक्कीच मी म्हणेल की शैलीवरती आक्षेप घेतला होता, दबाव तंत्राचा वापर केला गेला होता, परंतु कोणताही दबाव यावेळेस पाहायला मिळाला नाही. तो आपल्या गोलंदाज पप्पूवरती त्यांनी आपल्या लाईन आणि लेनवरती अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केला गेला. त्यामुळेच काय फक्त 4 धावा दिल्या, 1 गडी बाद केला आणि अवघ्या 6.60च्या सरासरीने 2 षटकामध्ये 12 धावा संख्येवरती रोखून ठेवले. ते यावेळेस अंगद आणि गोलंदाज पप्पू याने परेश 11 या संघाला. परेश 11चा विचार केला तर नक्कीच मी म्हणेल की फायनल फेरीमध्ये धडक मारणारा हा संघ होता. पूर्ण आपल्या आत्मविश्वासाला मात्र त्यांनी आत्मविश्वासाने त्यांनी खेळ करावा यावेळेस या खेळपट्टीवरती. गोलंदाज विशाल देशमुख. चला पंच सुहास करे विनंती असेल की आपण ताकीद करायची आहे खेळाडूंना की आपण अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण जवळपास 11:15 वाजले आणि फक्त तिसरा सामना चालू आहे. तर विनंती असेल की आजच आमचा माणूस आहे आमच्या आयोजकांचा की संपूर्ण सामने हे किमान 4 षटकांचे व्हावेत आणि बॅड लाईटचा कोणताही परिणाम कोणत्याही सामन्यावरती होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत. तर संपूर्ण खेळाडूंनी सर्व खेळाडूंनी विनंती असेल की कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची शिवशंभू चषक 2024 हे एक दैदिप्यमान पर्व. विशाल देशमुख विरुद्ध फलंदाज विराज. यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमातून मारायचा होता, परंतु पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव आता मात्र मिळते. परंतु विचार केला तर नक्कीच मी म्हणेल धावसंख्या 13. गोलंदाज अंगद विरुद्ध फलंदाज किशोर उर्फ बुवा. तेव्हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, खेळपट्टीच्या अंतिम चरणावर टाकलेला चेंडू होता, त्याला मात्र पूर्ण सन्मान दिला गेलाय. यावेळेस फलंदाज किशोर करवी 1 धाव आता मात्र मिळते. पुण्यात आपण स्ट्राईक मध्ये पण पाहतात फलंदाज विराज याला. अंगदचा आणि विराजचा आपण जर विचार केला तर अंगद वारंवार बॉडीलाईन अटॅक करतोय आणि त्या बॉडीलाईन अटॅकवरती फलंदाज विराजचा विचार केला तर रिव्हर्स स्वीपचा वापर करतो. परंतु जर विराजने जर पावलाचा वापर केला आणि शफल होऊन जर अकॉर्डिंग जर खेळलं तर नक्कीच मी म्हणेल की षटकां चौका येऊ शकतो. परंतु यावेळेस बघा फायनलचं टार्गेट केले गेले, चेंडू जातो तो सीमेच्या नजदीक उभा असलेला खेळाडू याच्याकडे चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 3 धावा पूर्ण करतो. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळते. बघा ज्यावेळेस आपल्या बॅटमधून धावा येत नसतील ना त्यावेळेस आपण जर धावा चोरल्या, धावा काढल्या, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट जर आपण ठेवलं तर मी म्हणेल की आपोआपच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती दबाव येऊ शकतो आणि त्या दबावाखाली एखादी चूक होते आणि ती संधी मात्र आपल्याला ती मिळवायची असते. आणि याच प्रकारच्या माध्यमातून यावेळेस पाहायला मिळतोय तो परेश 11 स्पोर्ट क्लब कळंबळे संघ. बघा एक हलकीशी चूक झाली, झेल सुटला गेला, त्यानंतर चेंडू गेला तो सीमेच्या नजदीक, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तो पण 3 धावा पूर्ण केल्या. यावेळेस चेंडू काय हवेत वास्तविक होतं, चेंडू ऑफ केलाय, चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून जिथे चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय. चांगला प्रयत्न. पंच 1 मिनिट. पंच या 4 धावा आहेत, कारण बाहेरचे जे प्रेक्षक आहेत त्यांचा इशारा येतो की पाय जो आहे तो रोडला राहिलेला. धन्यवाद.
धावसंख्या 27. काहीसं करेक्शन होतं. किशोर आपल्या पुन्हा एकदा जुन्या फॉर्मवरचा दिसतोय, आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जवळपास अंगवरती थोडा हल्ला होता. 2 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी आणि 1 सिंगल आणि 1 अवांतर. जवळपास नक्की मी म्हणाले की जवळपास 21 धावा बहाल केल्या. त्या मात्र अंगदाने बघा 3 रन आले, 1 चूक झाली. त्यानंतर स्ट्राईकवरती आला तो फलंदाज किशोर आणि किशोरने त्यानंतर मात्र 14 धावा माफ करा 16 धावा मात्र त्याने कुठून काढल्या. म्हणजे आपण जर पाहिलं तर या अगोदर सामना होता, एसटी क्षेत्रातून चूक झाली, चेंडू गेला सीमेत नजदीक, 3 धावा आल्या. नंतर त्या 3 धावांमुळे टर्निंग पॉईंट ठरला. परंतु यावेळेस बघा, यावेळेस देखील पुन्हा तीच चूक झाली, 3 धावा आल्या. स्ट्राईकवरती आला तो फलंदाज किशोर, किशोरच्या बॅटमध्ये आल्या तो चौकार आणि 2 षटकार आले. धावसंख्या थांबली ती 33च्या घरामध्ये. 11.006 सरीने 2 गडी बाद 33 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. बघा पहिल्या 2 षटकांमध्ये जवळपास आपण पाहिलं तर PTC 11 हा संघ अग्रगण्य होता, परंतु अग्रस्थानी होता. यावेळेस मात्र जसा फलंदाज किशोर आला आणि त्याने मात्र या संपूर्ण सामन्यात चित्र बदलून टाकलं. नवीन गोलंदाज विशाल देशमुख, यावेळेचा विशाल देशमुख पहिला चेंडू मात्र लॉफ केला, चेंडू जातोय तो सीमेत नजदीक, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 1 धावा मात्र मिळते. एक चांगलं क्रिकेट यावेळेस पाहायला मिळते फलंदाज विराज खानावकरच्या माध्यमातून. कारण विराज आपली बॅट उचलत नाहीये, कारण त्याला माहिती आहे की नक्कीच किशोरची बॅट मध्ये तळपलेली आहे आणि यावेळेस जितका जास्त वेळ स्ट्राईक एंडवरती फलंदाज किशोर राहील तितकं चांगलं ते आपल्या संघासाठी. त्या दरम्यान धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन थांबतोय तो 2 गडी बाद 34च्या घरामध्ये. किशोरचा विचार केला तर 2 षटकार, 1 चौकार, 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय, 6 चेंडू आणि 18 या धावसंख्येवरती. विराज खेळतोय 5 चेंडू सामना करत 120च्या स्ट्राईक रेटने, 6 या धावसंख्येवरती. या दरम्यानचा चेंडू खराब चेंडू होता, फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल केला आणि जातोय तो मात्र दणदणीत खणखणीत शिवशंभो चषक चौकार. या चौकारांचे समीकरण मात्र 4ने वाढतंय तर 38 या धावसंख्येवरती. तर बघा विचार केला तर सलग 3 षटकार 3 चौकार जर मारले तर समीर राव यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर 5001 रुपयांचे पारितोषिक ते पाहायला मिळू शकतं. ते फलंदाज किशोर किंवा फलंदाज विराज खानोकर यांना. 5000 हा आकडा आज लकी दिसतोय, कारण अमन लोहियाने लावलेली 5,000 रुपयाचं पारितोषिक जिंकले आहे ते श्रीगणेश संघाने. यावेळेचा चेंडू नक्कीच मी म्हणेल पराकाष्ठा केली होती, प्रयत्न मध्ये थोडी ताकद थोडी कमी पडली आणि चेंडू गेला विसावला तो क्षेत्रशी हाताखाली आणि 3रा मोठा हाताने मिळतोय किशोरच्या माध्यमातून. प्लस 11 या संघाला धावसंख्या धावफलकावरती असताना मात्र 38. नवीन फलंदाज करण जगदाळे यावेळेस आपण पाहतोय.
स्ट्राईक एंडवरती असतील करंज होत आहे तर नॉन स्ट्राईक एंडवरती असतील फलंदाज विराज खानावकर. आता देखील सोळा संधी आहे सनी राव यांच्या माध्यमातून. बघा अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती करण जर 3 षटकार किंवा 3 चौकार जर लगावले तर 5001 रुपयाचं पारितोषिक इथं बहाल केलं जाईल यावेळेस या खेळाडूला. आपण चर्चा चालू होते मग अशी विश्वास की 5001चा आकडा हा नक्की आहे कारण अमन लोहेने लावलेलं श्री संघावर ते पारितोषिक मात्र मिळवलेलं. यावेळेस चेंडू रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून चेंडू जातोय तो सीमे पहिला चौकार आलेला आहे. अजून 2 चौकार येतील का आणि 5001 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक हा फलंदाज पटकावेल का यावरती मात्र प्रश्नचिन्ह. परंतु आपण जाऊया धाव फलकावरती. धावसंख्या धाव फलकावरती मात्र 3 गड्याच्या बदल्यामध्ये 42 ही धावसंख्या आहे. बघा फलंदाज करण्याचा विचार केला तर त्यांनी पाहिलं बघितलं लाईन लेंथ ओळखली आणि त्यानंतर दोन्ही तलवारचा वापर केला गेला. चेंडूला भिरकावून लावलं ते फायनलच्या माध्यमातून माफ करा थर्ड मध्ये दिसतून 4 धावांकाचा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरला परंतु यावेळेस षटकाचा निश्वास टाकला असेल पीडीसीसी 11 संघाच्या या संघनायकाने. जर हा चेंडू कनेक्ट झाला असता तर मात्र पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने मात्र चौकार आला असता परंतु दैव बलवत्तर होतं. चेंडू गेला तो मात्र निर्धाव. 42 धावसंख्या धाव फलकावरती अंकित केली गेलेली आहे. 3.5 या चेंडूचा खेळ संपलेला आहे म्हणजे अवघ्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या अंतिम शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येणार यावरती मात्र प्रश्नचिन्ह उभं असेल. समोर फलंदाज करण जगदाळे. नक्कीच करण जगदाळे षटकार मारेल की चौकार मारेल. चौकार मारला तर 46 षटकार मारला तर 48 परंतु 1 धाव मात्र मिळते. पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईटचा आणि या लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव मात्र मिळते आणि सत्र क्रमांक 1 संपते. पहिल्या इनिंग मध्ये 24 चेंडूमध्ये 43 धावा करून 44 धावांचं आव्हान उभं केलं ते पीडीसी 11 या संघासमोर. परेश 11 संघाने प्रथमतः फलंदाजी करताना आणि या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करणार पीडीसी 11 संघाचा येणारे खेळाडू हे मात्र पाहणं आपण उत्सुक राहणार आहे. तो पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. शिवचषक 2024 पहिल्या फेरीतील आपण चौथा सामना आपल्या भेटीस येणार आहे. तर चला आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली आणि जयमला स्मॅश फॉर फिटनेस ए या दोन संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेक करण्यासाठी द्यायचंय. पहिल्या फेरीतील पहिली लढत झाली होती शिव स्वराज्य विरुद्ध जय भवानी जिथे जय भवानी संघाने बाजी मारली. त्यानंतर दुसरा सामना झाला अतिशय सामना झाला तो चुरशीचा हाय व्होल्टेज सामना होता. हृदयाची ठोके चुकवणारा तो सामना होता आणि अंतिम क्षणी नेव्हर गिव्ह अपच्या माध्यमातून जो संघ खेळला तो म्हणजेच श्रीगंज संघ आणि मात दिली ती संघर्ष ए या संघाला. तर पहिल्या
पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहत आहात परुष 11 विरुद्ध पीडीसी 11, जिथे 43 धावाचा आव्हान ठेवलंय, माफ करा 43 धावा करून 14 धावांचं आव्हान ठेवलंय ते पीडीसी 11 संघासमोर. तर चौथा सामना आपल्या भेटून येणार आहे. चला, आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबी संघ आणि जय मल्हार स्मॅश फोर फिटनेस आनंदा माने यांच्या माध्यमातून साकारलेला हा संघ. तर चला, विनंती असेल, एकीकडे असतील आनंदा माने, एकीकडे असतील दीपक अभिषेक चव्हाण, या दोन्ही मान्यवरांच्या या नेतृत्वाखाली उभे असलेले दोन संघ. गोलंदाज रोहित, या दरम्यान बघा डावाची सुरुवात करतो तो फलंदाज अक्षय वाघमारे. चौकारच्या मधून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये निवडलेले क्षेत्र टार्गेट केले गेलं. करण देखील प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती, परंतु नक्कीच मी म्हणेल की चेंडू मात्र जाऊन विसावला तो सीमेचे बाहेर. चौकार तर धावसंख्येचे खातं खुले केले, आपलं वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचा श्रीमंत केला आहे तो चौकार. यावेळेस काही पण निघाय, काही पण निशाणा ब्लॅक स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु या ब्लॅक स्ट्रोकचा पर्याय बघितला, फटका बसलाय तो मात्र पीडीसी 11 संघाला. अक्षय मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. ओम कुटाकर यांनी चांगला झेल टिपला कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये. नक्कीच मी म्हणेल काहीसा ब्लँक स्ट्रोक खेळला गेला होता, परिणाम मात्र पहिला हादरा मिळतोय तो पीडीसी 11 स्पोर्ट क्लब कळंबी संघाला. तर नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आला फलंदाज अशोक स्वतः संघनायक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती. आपण जर विचार केला तर क्रिकेटची देवता सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेटच्या आयुष्यातील क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त धावा, सर्वात शतक अर्धशतक कोणत्या नंबरवरती ठोकले असतील ना, तर ती म्हणजेच 3 या क्रमांकावरती. नक्कीच मी म्हणेल की ती जागा यावेळेस आपण पाहतात, यावेळेस पीडीसी 11 संघातून जागा मिळाली, क्रमांक मिळालाय तो स्वतः संघनायक आला, म्हणजेच पाठीचा कणा यावेळेस आपण पाहायला मिळतोय तो अशोक याच्या माध्यमातून. तर चला, आदित्य प्रियाचा संघनायक झालेला आहे अनिकेत पाटील, मॅन फ्रॉम रोडपाली. तर जयमाला स्मॅश फोर फिटनेस ए या संघनायक राहुल जाधव, आपण याचे विनंती असेल आपणास की कृपया आपण मॅन्युफॅक्चर करून घ्यायची. यावेळेस आपण पाहतोय तर काय की फलंदाज अशोकने देखील आलेले आपले हात खुले केले गेलेत आणि चौकार आता मात्र मिळतोय. या चौकाराची समीकरण मध्ये 4 ने वाढतोय, धावसंख्या थांबते ती बिनगडी 8, माफ करा 1 गडी बाद 8 ही संख्या. येणारे 21 चेंडू आणि 36 धावांची गरज. तर या दरम्यान आपण पाहत आहात यावेळेस पुढचा चेंडू डॉट चेंडू होतोय. या डॉट चेंडूमध्ये मात्र आता मात्र पुन्हा एकदा दबाव पाहायला मिळतोय तो पीडीसी 11 या संघासमोर.
गोलंदाज यावेळेस आपण पाहतात करण जगदाळे. नक्कीच मी म्हणेल येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज यावेळेस सामना. तर विनंती पंच कैलास यांना की कृपया आपण ताकीद सूचना करायची. बराच वेळ या सामन्यात खर्च केलाय आपण. जवळपास या 12 वाजायला आलेले. किमान चौथा सामना देखील सुरू व्हायला हवा होता. तर दरम्यान पाहतात की अशोक विरुद्ध करण असा हा सामना आहे. यामध्ये चेंडू हलका चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय तो शॉट मिडॉनच्या दिशेने जिथे एक धाव आता मात्र मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण थेट फेकी केली गेली ती किशोरच्या माध्यमातून. किशोर उर्फ बुवाच्या माध्यमातून. आज मी म्हणेल की नितेश भोईरची कमतरता कुठेतरी आपल्याला जाणवते. यावेळेस संघाचं नेतृत्व करत असताना विराज खानोलकर मात्र नक्कीच मी म्हणेल की एक चांगली कॅप्टन्सी करतायत. 17 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळेस नेहमी आपल्या खेळाडूंना ऑन द टोस ठेवण्याचं काम यावेळेस करतायत ते विराज खानोलकर. यावेळेस चेंडू हलका स्टोअर केला. चेंडू गेला तो सरळ आपल्या सिलीम मुडाफच्या दिशेने क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते. पण बघा विचार केला तर परिशीलन संघाला एकेरी आणि 2 धावांचा जास्त काय फरक पडणार नाहीये कारण सामनाचा विचार केला तर 16 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. षटकात चौकार आला तर मग मात्र विचार करण्यास भाग पाडेल तो फलंदाज. परंतु एकेरी आणि 2 धावांनी एवढा वेळ फरक पडणार नाही. यावेळेस चेंडू युविस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज संगनायक बॅक टू द पवेलियन. तिसरा मोठा हादरा 11 या धावसंख्येवरती PTC 11 स्पोर्ट क्लब कळंबली या संघाला. फलंदाज अंगद यावेळेस आता मात्र पाहतोय 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. चांगला कमबॅक पाहायला मिळाला तो यावेळेस परिशीलन संघाचा. अंगासाठी हा हलकासा ओरपी चेंडू होता. चेंडू खाली चेंडू गेलाय तो सीमेच्या नजदीक उभा असलेला क्षेत्ररक्षक रोहित त्याच्याकडे आणि रोहितची चांगली फेकी होती. थेट फेकी होती. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. ओम कुटाकर एक नवोदित आणि मी म्हणले की चांगला खेळाडू आहे परिशीलन संघाचा. याच्या माध्यमातून चांगला बॅकअप पाहायला मिळाला. एक धाव आता मात्र मिळते. धावसंख्या थांबते ती 3 गडी बाद 12च्या घरामध्ये. येणारे 14 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मी म्हणेल की अंगद आणि ऋषी यापैकी कोणत्या तरी एका फलंदाजाला आपला गिअर चेंज करावा लागणार आहे की जर शिवशंभू चषक आयोजित क्रिकेटची ही शृंखला आहे या शृंखलेतील पुढल्या फेरीमध्ये जर तुम्हाला आपलं स्थान प्रबळ करायचं असेल ना तर मग मात्र आता मात्र तुम्हाला गिअर चेंज करावं लागणार आहे. एकेरी आणि 2 धावांनी एवढा काही फरक पडणार नाहीये तो परिशीलन संघाला. परंतु विचार केला जर PTC 11 या संघाला पुढे फेरीमध्ये जायचं असेल शिवशंभू चषक 2024च्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपलं स्थान प्रबळ करत असेल ना तर मग मात्र फलंदाज अंगदला आता मात्र हिटिंग झोन साठी तयार करावं लागेल. परंतु यावेळेस बघा फलंदाज अंगदला फसवं केलंय. जिथे क्षेत्ररक्षक उभा होता तिथेच मात्र चेंडू गेला आणि ओम कुटाकर यांनी मात्र चांगला झेल पकडला आणि 4था मोठा हात मिळतोय तो PTC 11 स्पोर्ट क्लब कळंबली संघाला. मी जवळपास आता बघितलं तर ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळतोय तो PTC 11 स्पोर्ट क्लब कळंबली संघ. नक्कीच मी म्हणेल की गणेश खानावकर असतील, उदय पवार असतील, सूर्य पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा PTC संघ एक चांगली कामगिरी करतोय. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे यावेळेस आपण पाहायला मिळतोय तो PTC 11 स्पोर्ट क्लब कळंबली संघ. चांगला दबाव निर्माण केलाय तो PTC 11 या संघाविरुद्ध. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय तो गोलंदाज रोहितचा विजय केला. तर रोहितने षटक क्रमांक 1 हाताळलं होतं
पॉवर प्लेचं जिथे 9 धावा खर्च केल्या, परंतु 9 धावा खर्च करताना 2 आघाडीचे मोहरे मात्र बाद केले होते. यावेळेचा चेंडू बॅटचा ब्रश करून गेला, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय ओव्हर स्टेप 9चा, पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाऊन चेंडू टाकला गेल्यामुळे की काय अनुभवी तज्ञ पंच आमचे सुहास करे यांनी तो चेंडू मात्र नो करा दिला गेलाय. या नो चेंडूवरती मात्र एवढा फरक पडत नाही, कारण फक्त एकच धाव आता मात्र मिळणार आहे ती पीडीसी 11 स्पोर्ट क्लब कळंब संघाला. धावसंख्या दाखवत मात्र 1 कुठे आगेच पुढे सरकतोय. धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 14च्या गण. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा नुसता संपर्क होत नाहीये, चेंडू गेला तो मात्र निर्धाव. रोहित कामगिरी यष्टीक्षक पूर्ण करतोय आणि याच बरोबर समीकरण आता मात्र पुन्हा एकदा बदलते. येणारे 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल की पहिल्या षटकामध्ये रोहितने टाकलेल्या दबाव आणि त्यावरती मिळवलेल्या 2 विकेट्सनी मात्र पूर्णपणे दबावाखाली पाहायला मिळतोय तो पीडीसी 11 हा संघ. आणि पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली विट फलंदाज त्रिफाचित धावतोय, 5वा मोठा हातरा मिळतोय तो 14 या धावसंख्येवरती पीडीसी 11 या संघाला. समीकरण आता मात्र उरतंय 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्वप्नील नवीन गोलंदाज आपण पाहत आहात युनाइट नंबर 7 वरती. आलेल्याने आपल्या हात खुले केलेत, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून चेंडू जातोय तो सीनियर नजदीक उभा असलेल्या क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, मात्र 1 धाव आपला 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज स्वप्नील आणि फलंदाज अवधूत. क्रमांक 6 आणि 7चे फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय तो गोलंदाज रोहित. यावेळेस पंचांकडे दाद जाती मागितली परंतु पंचांची दाद फेटाळली गेली, चेंडू गेला तो मात्र निर्धाव. क्षेत्ररक्षक माफरा यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे पूर्णपणे पार पाडतोय. आणि नक्कीच मी म्हणेल की थोडी नजर जर बघितली तर नजर हटली होती चेंडूवरती. बॅस्टर एखादा प्रयत्न केला गेला होता, चेंडूला भिरकावून लावायचं होतं कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु नक्कीच मिळेल की सबमरीन डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली ती गोलंदाज रोहित कर्वी. यावेळेस बॅटचा स्टिकर चेंडू गेला आहे आणि फलंदाज क्रमांक 6चा फलंदाज 16 या धावसंख्येवरती मारला होतोय बाद. किसनने मात्र चांगला झेल पूर्ण केला, चांगली कॅच पकडली आणि 6वा मोठा हादरा पीडीसी 11 या संघाला. युनाइट नंबरवर 8 वरती आपण पाहत आहात फलंदाज गणेश पिलाने. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. तर आपण विनंती असेल की कृपया ताकीद करायची की आपण त्वरित खेळ सुरू करायचा, कारण सामना बराचसा लांबला गेलेला आहे. जो निर्धारित वेळ होता या सामन्याची तो वेळ जवळपास संपत आलेला आहे. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. 6 गडी बाद 16 धावसंख्या धाफलकावरती. यावेळी बघा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि षटक मात्र निर्धाव टाकतोय. आणि मित्रांनो नक्कीच मी म्हणेल की 2 षटकं हाताळली, 4 गडी बाद केले फलंदाज रोहित. मित्रांनो रोहितचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल ना तर मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 षटकं 12 धावा आणि 4 गडी बाद केलेत, ते मात्र एक चांगली कामगिरी केली ती गोलंदाज रोहित याने. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज पीडीसी 11 स्पोर्ट क्लब कळंब संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतरचा सामना या पहिल्या फेरीत 4था सामना आपण पाहणार आहोत. नक्कीच ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस आलेला आहे. आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जय मल्ला स्मॅश फॉर फिटनेस ए या 2 संघादरम्यानची पुढची लढत असणार. एकीकडे असतील प्रतीक ठाकूर, एकीकडे असेल राहुल जाधव. एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यानचा चेंडू तुषार जळे यावेळेस आता मात्र षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक हातात आहेत. चेंडू गेला तो मात्र निर्धाव.
विचार केला तर मी म्हणेल की जवळपास आतापर्यंत 18 चेंडू खेळ संपलेला आहे, 19 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 19 चेंडूपैकी 5 चेंडू तुमचे निर्धाव गेलेले आहेत. जवळपास एक षटक तुम्ही निर्धाव खेळताय. यावेळेस चेंडू हलक्याने लॉफ केला, चेंडू गेला तो शॉर्ट मिड ऑन आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे प्रयत्न कष्ट करतो, परंतु एक धाव आणि फलंदाज बाद. 7वा मोठा हादरा, गोलंदाज तुषार जळे. धावसंख्या 7 गडी बाद 17च्या घरामध्ये. एक बाद एक धाव आणि पुन्हा एकदा फलंदाज 8वा हादरा मिळतोय तो यावेळेस पीडीसी 11 संघाला. 8 गडी बाद 18 ही दयनीय अवस्था केली आहे ती यावेळेस परिषद संघाच्या गोलंदाजांनी. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. फलंदाज विशाल साठीचा हा चेंडू होता. धावसंख्या ती 19. 2 चेंडू आणि 25 धावांची गरज. जवळपास हा सामना जिंकलाय, 90% हा सामना जिंकला तो परेश 11 स्पोर्ट क्लब संघाने. नक्कीच एक गोड स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय संघ संघनायक विराज विजय खानोकर यांच्या चेहऱ्यावरती. नक्कीच जे थर्डमॅन उभे चेंडू गेला तो निर्धाव. नक्कीच एक स्पोर्ट्समॅनशिप आपण ज्याला पाहायला मिळतो ते असे एक लेदरचा क्रिकेटचा देखील अनुभव असणारे एक उभरते सितारे आपण ज्यांना म्हणूया आणि त्यांच्या भावी क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी आपण त्यांना देऊया खूप खूप शुभेच्छा. 1 चेंडू आणि 25 धावांची गरज. तर चला आदित्य प्रिया, आपला जो काही निर्णय असेल त्याच्यावर त्वरित आपण अंमलबजावणी करायची. पुन्हा एकदा चेंडू गेला तो मात्र निर्धाव आणि याच बरोबर परेश 11 संघाने आपला पहिला विजय इथे मिळवलाय. तसेच आमच्या या व्यासपीठावरती प्रभात मोरे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. नक्कीच मी म्हणेल प्रभातच्या चेहऱ्यात एक हास्य, कारण परेश 11 हा संघ सामना जिंकलेला आहे. धन्यवाद पंच सुहास करे आपण आणि धन्यवाद पंच कैलास जाधव. कैलास सर